राम राम शेतकरी मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शेतकरी मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर आपल्या तूर या पिकाचा व्हिडिओ टाकत आहेत. म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा आपण असेच चांगले व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी दिले होते. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये नेहमी बोलत असतो. तर चला, आपला जास्त वेळ न घेता नेमकी मुद्द्यावर वळू. नाही तर काय होतं, जास्त बडबड आणि जास्त वेळ यामुळे शेतकरीसुद्धा बोर होतात. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओसारखे या व्हिडिओमध्ये 5 मेन मुद्दे घेऊन आलो जे काही या तूर पिकाच्या संबंधित आहेत. तर ते मुद्दे कोणते? तर तण व्यवस्थापन हा एक मुद्दा आहे, त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन, त्यानंतर खत व्यवस्थापन आणि त्याचबरोबर जे काही आपल्या तूर पिकावरती मर रोग येत आहेत तर याचं नियंत्रण करण्यासाठी, आणि शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो 5वा मुद्दा आहे तर तो म्हणजे तूर पिकावरती फवारणी व्यवस्थापन. म्हणजे आता तूर पिकावरती जे काही पहिली फवारणी करीत असेल किंवा दुसरी करीत असेल तर अशा तूर पिकावरती फवारणी कोणती करावी, तर आपण एक एक मुद्दा समजून घेऊ. त्याआधी मी तुम्हाला या तुरीविषयी थोडक्यात माहिती सांगतो. तर मित्रांनो, ही जी तूर आहेत आपली, तर 2 जुलै म्हणजे 2 जुलैची तूर आहेत. तर का तर अनेक काही शेतकरी, म्हणजे जवळपास 99% शेतकरी पीक पेरल्यापासून त्याचे दिवस धरतात. तर तसं नसतं मित्रांनो. ज्यावेळेस आपलं पीक जमिनीतून वरती येईल म्हणजे अंकुरित होईल, तिथून पुढे त्या पिकाचं वय धरलं जातं. तर मी याची पेरणी लवकर केली होती, पण काय झालं तर जमिनीतील ओल पूर्णपणे हडकून गेली होती आणि बी पूर्ण कोल्ड होतं. तर 30 ते 29 जूनला पाऊस झाला. त्यानंतर 2 जुलैच्या आसपास माझी तूर जी आहे ते कुठं मोठं दिसायला लागली होती. त्यामुळं म्हणतो की जी आपली तूर आहे तर ही आहेत 2 जुलैची. तर आपण याच्यामध्ये सोयाबीन पेरलं होतं मित्रांनो. 20 किलो सोयाबीन होतं. तर याच्यामध्ये आपल्याला जवळपास 13.5 ते 14 क्विंटलचं ॲव्हरेज आलेलं आहे. आणि याच्यामध्ये फक्त आपण 4 तास पेरले आहेत. आणि या तुरीचं जे अंतर आहे तर हे जवळपास म्हणजे काही ठिकाणी 8 आहेत तर काही ठिकाणी 8.5 फूट असं आहेत. आणि ही पॅक होण्यासाठी फक्त आता 1.5 ते 2 फुटाचा गॅप आहे. तर ही पॅक व्हायच्या आसपास आलेली आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या मुद्द्याकडे. तर सर्वात आधी आपलं जे आहे तण व्यवस्थापन. तर तण व्यवस्थापन करताना मित्रांनो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तण व्यवस्थापन फक्त अशा पाट्याचे जे तुरे आहेत तर यासाठीच आहेत. जे सलग तूर आहेत त्यामध्ये शेतकरी आपापल्या पद्धतीनं तणाचं व्यवस्थापन करू शकता. तर मित्रांनो, आपली सुद्धा अशी पाट्याची तूर असेल तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये राऊंडअप, सर्वसाधारण शेतकरी भाषेतच सांगतो की शेतकऱ्याला समजायला सोयीस्कर जातं. तर राऊंडअप म्हणजे याच्यामध्ये ग्लायफोसेट 41% हा घटक असतो, ते घ्यायचं आपल्याला. आणि त्याबरोबर आपल्याला आपलं नेहमीचं जे कॉम्बिनेशन आपण याच्यामध्ये वापरत असतो तर ते म्हणजे कोणतं, राऊंडअप आणि एक सुमीमॅक्स, हे 2 मिक्स करून आपण याच्यामध्ये वापरत असतो. जे आपले जे जुने शेतकरी आहेत तर यांना सर्वांना माहिती आहेत. तर हे आपल्याला एका पंपसाठी 75 ते 80 ml घ्यायचे आहेत. त्यासोबत आपल्याला 100 ते 150 ग्रॅम युरिया टाकायच्यात. आणि याच्यामध्ये आपल्याला त्याची फवारणी करायची आहे आणि व्यवस्थित फवारणी करायची. 1-2 पंप वाटलेस तर शिल्लक मारा. पण ही फवारणी कशी करायची मित्रांनो, आपल्याला पूर्णपणे म्हणजे ती कॅप नाही लावली, म्हणजे जी सेफ्टी कॅप असते समोरून ती नाही लावली तरीसुद्धा चालन. फक्त आपल्याला याची फवारणी अशी करायची की आपल्या या ज्या तुरीच्या फांद्या तुम्ही पाहू शकता, ह्या ज्यावेळी जमिनीला टेकलेल्या नसेल, म्हणजे या फुलाच्या फांद्या जमिनीला टेकलेल्या नसेल तेव्हाच्या याच्यामध्ये आपल्याला तण व्यवस्थापन करायचं. आणि या फांद्यावरती, ह्या ज्या फांद्या आहेत तर याच्यावरती जर आपला स्प्रे उडाला नाही तर या फांद्यांना काहीही होत नाही किंवा खोडांनाही काही इजा होत नाहीत. मी ज्यावेळेस पहिली वेळ त्याचा वापर करत होतो तर माझ्या मनात सुद्धा आपल्यासारखेच अनेक काही प्रश्न घुटमळत होते की आपण याच्यामध्ये तण व्यवस्थापन करताना तणनाशकाचा जर वापर केला तर फूल गळू शकतं किंवा खोडाला इजा झाल्यामुळं आपले तुरीचे झाड देखील वाळू शकते. पण मित्रांनो, असं काही झालं नाही. मी मागच्या वर्षी माझ्या पूर्ण तूर प्लॉटमध्ये हा प्रयोग करून पाहिला होता. त्यानंतर या तूर प्लॉटमध्ये सुद्धा 2 टप्प्यांनी मी तो प्रयोग केला. तर याच्यामध्ये कुठेही त्या तणनाशकाचा अपाय झालेला माझ्या निदर्शनास आला नाही. त्यामुळे सांगतो, हे आपण निश्चित करून पाहू शकता. फक्त आपल्याला प्रमाण जे 90, 100, 120, 150 असं घ्यायचं नाही, तर आपल्याला 75 ते 80 mlच एका पंपसाठी त्या तणनाशकाचं प्रमाण घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, या पलीकडं मी दुसऱ्या कोणतंही तणनाशक रिकमेंड करू शकत नाहीत, कारण की मी जे आपल्याला अनेक वेळा सांगतो, मी जे वापरतो तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी दुसरे कोणतंही तणनाशक याच्यामध्ये आतापर्यंत मारून पाहिलेलं नाही. त्यामुळं दुसरं आपण वापरत असाल तर आपली जिम्मेदारीवरती वापरू शकता. राहिला विषय आपला दुसरा, मित्रांनो, जे तणनाशक तण व्यवस्थापनामध्ये काही जणांनी मला सुद्धा सजेस्ट केलं होतं की याच्यामध्ये रोटर आणू शकता. तर मित्रांनो, रोटर आणल्यामुळे याच्यामध्ये होतं काय, आपली एक तर याच्यामध्ये सोयाबीन असते, त्यामध्ये आपण डवरणी वखरणी कोणतीही मेहनत न केल्यामुळं तुरीच्या ज्या मुळ्या आहेत
जे तंतुमुळे पांढरे मुळे असतील किंवा इतर कोणतेही मुळे असतील तर त्या वरच्या जमिनीच्या वरच्या थरामध्ये अशा एक समान असतात. तर आपण यावेळी यामध्ये रोटर जर हाणलं तर त्या मुळ्या तुटू शकतात आणि त्या मुळ्या तुटल्याने आपल्या तुरीची फुलगळून तूर आघाडीवर जरूर येऊ शकते. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोटा वगैरे हाणायचा नाही. तर आपण याच्यामध्ये तणनाशकाचा स्प्रे करून तण व्यवस्थापन करू शकता. तर मित्रांनो, हा झाला आपला मुद्दा क्रमांक 1. तर मुद्दा क्रमांक 2 आहे की पाणी व्यवस्थापन. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जवळपास बऱ्याच महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळ्याच महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळं आपल्या भागातील नाही तर बऱ्याच भागातील तूर सध्या पाण्यावरती आलेल्या नाहीत. आणि अशा मोजक्या ठिकाणी जर काही असतील सुटले साठलेले भाग का जिथं तूर पाण्यावर आल्या ते शेतकरी पाणी देण्याच्या तयारीत आहेत. तर मी त्यांना सांगू शकतो की तूर जर आपली सुकत असेल आणि नेमकीच कळी निघत असेल, नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो मी काय म्हणतो. तूर जर आपली सुकत असेल आणि नेमकीच जर आपल्या तुरीला अशा छोट्या छोट्या कळ्या लागत असेल तर आपल्याला 1 एकरसाठी 5 किलो 1261 हे घ्यायचं आहेत आणि ड्रीपमधून सोडायचं आहेत. आणि ड्रीप आपल्याला कुठून टाकायचं मित्रांनो, आपल्या खोडापासून कमी जास्त 2 फुटाच्या आसपास आपल्याला ड्रीपचे जे लॅटरल आहेत म्हणजे ठिबकची नळी, ही नळी टाकायची आणि आपल्याला 1 एकरसाठी 5 किलो 1261 सोडायचे आहेत. जेणेकरून होईन काय, आपल्या तुरीला परत चांगले फुटवे येण्यास किंवा फुलं निघण्यास मदत होईल आणि आपली तूरसुद्धा चांगली होईल. तर हा प्रयोग कोणी करायचा आहे, ज्यांच्या तुरी खरंच पाण्यावर आलेत आणि ज्या भागामध्ये अजूनसुद्धा जमिनीमध्ये ओल टिकून आहेत, आपलं तूर पूर्णपणे बिगर पाण्याचं म्हणजे कोरडं होऊन निघू शकतं, अशा शेतकऱ्यांनी तुरीला पाणी देण्याची कोणतीही आवश्यकता नाहीत. तर मित्रांनो, चला आपला याच्यानंतरचा 3रा मुद्दा आहे खत व्यवस्थापन. तर खत व्यवस्थापन करताना मित्रांनो, हे जे तूर पीक आहेत हे कमी खर्चामध्ये येतं. याला आपण एकदा खत टाकलं की परत खत टाकण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता राहत नाही. त्यामुळं आपल्या तुरीला आता बरेच काही शेतकरी सगट तूर लावतात. तर सगट तूर पूर्णपणे आता सध्या पॅक झाले आहेत. त्यामुळे त्या तुरीला कोणत्याही प्रकारचं खत व्यवस्थापन करण्याची गरज नाहीत. तर तरीसुद्धा मित्रांनो, काही शेतकऱ्यांची तूर बारीक असेल, प्रत्येक मुद्दे बारकाईनं ऐका आणि नीट ध्यान देऊन ऐका मित्रांनो, नाही तर खूप मोठी चूक शेतकऱ्याच्या हातून होते. त्यामुळं मी जो मुद्दा सांगतो ते व्यवस्थित ऐका. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची तूर इतकी असेल म्हणजे कमराच्या छातीच्या खाली असेल आणि ज्याला अजूनसुद्धा म्हणजे फुलं निघलेले नाहीत, अशा बऱ्याच तुरी आहेत, मी सुद्धा पाहिल्यात. तर अशा तुरींना शेतकऱ्याला काय करायचं आहे, एकरी अर्धी बॅग 10-26 त्याचबरोबर अर्धी बॅग युरिया हे घ्यायचं आहेत आणि ते आपल्या तुरीला टाकायचं आहेत. तर मित्रांनो, हे झालं आपलं खत व्यवस्थापन. आणि ज्या शेतकऱ्यांचे तूर आता माझ्या पाठीमागं पाहू शकते, ही आपली तूर आहे, तिला भरपूर प्रमाणामध्ये फुले लागलेत. आपण याच्यावरती मी तुम्हाला आता फवारणी सांगणार आहे, ती फवारणीसुद्धा मी याच्यावरती घेतलेली आहेत. तर अशी तूर असेल तर आपल्याला तिथे कोणत्याही प्रकारचं खत व्यवस्थापन करण्याची गरज नाहीत. तर मित्रांनो, यानंतरचा आपला विषय आहे मर रोग. तर मर रोगाविषयी मित्रांनो आपण खूप काही बारकाईनं अभ्यास केला आणि ज्या अनेक काही व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्हिडिओमधून किंवा त्या माहितीचा शेतकऱ्यांना जरूरच फायदा झाला. माझ्या आजूबाजूचे शेतकरी देखील मी पाहू शकतो की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तूर जिथे 60-70% उबळत होती, तिथं फक्त 5% ते 2%च्या आसपास तुरीची जी मर आहेत तर ही राहिलेली आहेत आणि ती सुद्धा एक वर्षानंतर पूर्णपणे कंट्रोल होऊन जाईल, म्हणजे 1%च्या आसपास येईल मित्रांनो. आणि जे काही 1% असेल तर ते नैसर्गिकरित्या कोणत्याही कारणानुसार होऊ शकते. तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम काय करायचं तर आता ह्या तुरीवरती जे बुरशी म्हणजे मर रोग तुरीचे 2 प्रकार असतात. त्यामध्ये मोळा वाटून येणारी जी बुरशी आहे तिला फ्युजेरियम विल्ट हे शास्त्रीय नाव आहेत. त्याचबरोबर जे आपले फांदीमर आहेत तर फांदीमर आणि मूळकूज हे 2 वेगवेगळे रोग आहेत मित्रांनो. ही गोष्ट समजून घ्या, हे दोन्ही वेगवेगळे रोग आहेत. आपण या दोन्हीविषयी सविस्तर असा व्हिडिओ दिला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक दिली आहे. तर मित्रांनो, काय होतं की ज्यावेळेस आपली तूर छोटी असते म्हणजे या आकाराची असते त्यावेळेस आपण याला जरा ट्रायकोडर्माची ड्रिंचिंग केली तर तिथून पुढे आपली तूर म्हणजे जवळपास उबळतच नाहीत, म्हणजे उबळत नाही किंवा खूप काही कमी प्रमाणामध्ये त्याची मर होते. आणि बुडातून येणारं जे मर आहेत तर याला थांबण्याचं एकमेव साधन म्हणजे याला आळवणी करणे होय. त्याचनंतर जी तूर आहेत म्हणजे एक झाड पूर्णपणे हिरवं असतं, त्यातील फक्त अशा जर फांदे तर याच्यातील ही फांदी वाळलेली असते, ही फांदी हिरवी असते. आपण तुरीच्या शेतामध्ये जाऊन निरीक्षण करू शकता की तुरीत जर असं झाड असेल त्याची एक फांदी वाळलेली असते आणि एक साईड थोडा काळपट भुरका पडलेला असतो आणि एक फांदी पूर्णपणे हिरवी असते किंवा थोडी नॉर्मल पिवळी असते. तर हा आहे फायटोप्थेरा जो फांदीमर याला आपण म्हणतो. तर या रोगाला कंट्रोल करण्यासाठी आळवणीचा कोणताही उपयोग होत नाही, त्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाचा स्प्रे करावा लागतो. तर मित्रांनो, हा रोग जर एकदा झाला तर तो रोग कंट्रोल होत नाही, पण हा रोग होण्याआधी आपण जर फवारणी केली तर तो रोग कमी प्रमाणात होतो, एक तर होतच नाही.
तर मित्रांनो, हे झालं आपलं या रोगाविषयी. आणि आपला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे 5व्या नंबरचा, तो म्हणजे फवारणी व्यवस्थापन. तर मित्रांनो, मी याच्यावरती पहिली फवारणी केली होती. त्याच्यामध्ये मी साधारणच कीटकनाशक म्हणजे अळीनाशकाचा वापर केला होता, बाकी कोणत्याही प्रकारचा टॉनिक गिनिक याचा वापर केला नाही. तर आपला मेन विषय असतो म्हणजे दुसरी फवारणी. आणि मित्रांनो, या तूर पिकामध्ये म्हणजे आता याला आपल्या कपाशीपेक्षा उत्पादित करण्याचा खर्चसुद्धा कमी होतो आणि याचं उत्पन्न जे आहे तर कपाशीपेक्षा जास्त येतं, जे आपल्या पारंपरिक पद्धतीनं लागवड करीत असेल यापेक्षा. पण होतं काय मित्रांनो, याच्या जर फवारणी जर आपल्याकडून हुकल्या म्हणजे याची फवारणीची वेळ जर हुकली तर आपल्या उत्पादनामध्ये झपाट्याने कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये फवारणी करताना योग्य टायमिंग म्हणजे योग्य वेळ जे ते साधता आला पाहिजे. आता याचा म्हणजे तूर उशीर असल्यामुळे हिचा फवारणीचा वेळ हा योग्य होता. जी तूर कपाशी बरोबर लावलेत तर काय याचा वेळ निघत चालला तर अशा मित्रांनो सांगू शकतो की लवकरच त्याच्यावरती फवारणी करून घ्या, नाहीतर त्याचे दुष्परिणाम इथून पुढील 10 दिवसांना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. तर याच्यावर फवारणीसाठी आपल्याला कोराजन, ज्याच्यामध्ये क्लोरांट्रानिलिप्रोल हा या नावाचा घटक असतो. मित्रांनो, सांगण्याचा अवघड आहे, आपण स्क्रीनवरती पाहू शकता. तर हा घटक कोणत्याही कंपनीच्या औषधात असेल, आपण हेलिप्रोसुद्धा घेऊ शकता किंवा ट्रॅक्टर ब्रँडचं मिशन हे सुद्धा घेऊ शकता. तर आपल्याला एका पंपसाठी फक्त 7.5 मिली इतकं प्रमाण घ्यायचं आहे. आणि यासोबत आपल्याला कोणत्याही कंपनीचं साधं एक बुरशीनाशक जे आपल्याला 35 ग्रॅम हे एका पंपसाठी घेऊ शकता. उदाहरणार्थ M45 घेऊ शकता, 22 घेऊ शकता किंवा मेटलॅक्झिल घेऊ शकता किंवा मॅटक्रो हे घेऊ शकता किंवा ब्ल्यू कॉपर देखील घेऊ शकता. हे आपल्याला 35 ग्रॅम एका पंपसाठी घ्यायचं आहेत. आणि त्यासोबत आपल्याला एका पंपसाठी 80 ग्रॅम 1261 घ्यायचं आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला मी तुम्हाला टॉनिक सांगतो, या दोन्हीपैकी कोणतेही एक घेऊ शकता. या आपल्याला 40 ml म्हणजे एक टाटा बहार, त्याचबरोबर आपल्याला फुल बहार, या दोन्हीपैकी कोणतेही एक टॉनिक घेऊ शकता. आता मित्रांनो, तुम्हाला वाटत असं नाही डायरेक्ट सांगतो तर मित्रांनो, मी याच्यावरती आधी फवारणी केली, ते व्हिडिओ आपण स्क्रीनवरती पाहू शकता. कदाचित याच ड्रेसवरती असेल, त्याच्यावरती मी फवारणी केली. याच्यामध्ये तणनाशकाचा सुद्धा स्प्रे केला मित्रांनो. पण त्यावेळेस गडबड अशी होती मित्रांनो की पाऊस उघडला, औषध वरती मारण्यास आणि खाली मारण्यास वेळ कमी होता, म्हणून त्यामुळं व्हिडिओ देऊ शकलो नाही. पण व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि औषध मारताना वारं खूप काही प्रमाणात असतं, त्याच्यामुळे तोंडावरती औषध येऊ शकतं. शेतकऱ्यांना खूप मोठी इजा त्या औषधापासून होऊ शकते. त्यामुळं जसं वारं असेल त्या वाऱ्याच्या हिशोबाने, म्हणजे वारं जर उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असेल तर आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जा, आणि वारं जर दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असेल तर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे उलटे दिशेने म्हणजे असं सुद्धा आपण मारीत येऊ शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओतील मुद्दे कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि काही मुद्दे जर आपले विचारायचे राहिले असेल तर तेही कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच शेतीविषयक नवीन माहिती घेऊन आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.